सो बीइंग बेस्ट फ्रेंड्स इथपासून हा प्रवास सुरू झाला अँड टुडे वी आर हिअर टुगेदर. कॉलेजमध्ये जुळलं होतं पण कुणाला कळलं नव्हतं. दोस्ती खात्यात चाललेलं सारं असंच सगळ्यांना वाटलं होतं. आज बांधतो आहे मंगळसूत्र तिच्या गळ्यात. आता सांगतो ईशाचं गाव तेव्हाच माझ्या मनात बसलं होतं. मला खूप गोष्टी आवडतात तुझ्या, पण त्यातली एक सांगायची राहिली तर तू तुझी जशी हॉबी जपतीस, ज्या प्रिसिजननी ज्या फोकसनी ते काम करतेस ते खूप आवडतं. आणि ज्या गोष्टी माझ्यात नाही आहेत त्या गोष्टी तुझ्यात आहेत. सो इट्स समथिंग लाईक दॅट कम्प्लीट्स अस. आवर पझल फिट्स परफेक्टली. सो हे माझ्यासाठी सगळे चेकबॉक्सेस टिक आहेत. फ्रॉम लव्हिंग नेचर, काइंड नेचर, समजूतदारपणा, माझे सगळे टँट्रम्स झेलण्याची ताकद, अनेक लग्न करूयात आणि त्याआधी ह्याच्यात काहीही फरक न पडलेला शुभंकर मला जास्त आवडतो. तुझी नाही आधी शिकवायला मला. चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग. आले पाऊल कुणाचे ही भूल कुणाची अनाहुत ग. माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग. आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग. फायनली माझ्या बहिणीचं लग्न होतंय अँड आय जस्ट हेट हर फॉर लाईक माझ्या एक्झाम्स आहेत आणि तिने लग्न ठेवलंय. सो शुभेच्छा. मला ईशाबद्दल त्याच्यामुळे आधीपासून माहिती होती. दे यूज टू टॉक, दे यूज टू हँग आउट, त्यांचं कितपत बोलणं होतं. दे वर इन अ अनसेड रिलेशनशिप. सो हे सगळाच प्रवास मला माहिती होता. आणि मग जेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की ते आता लग्न करणार आहेत आणि लग्नाचा निर्णय घेतला, वी बोथ वर सो हॅपी. ईशाची आपली जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा ईशा ज्या पद्धतीच्या आपल्या घरामध्ये वावरत होती तिचा वावर हा बाहेरची असं वाटतच नव्हतं. खरं खरं आणि पटकन मिक्स होऊन गेली Exactly. आमच्या. तसं त्यांचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होतं, पण ते दोघांनी इतकं छान केलंय. आम्हाला जाणवायचं की ईशा शुभंकरला मिस करते. लग्न ठरल्यावर पण तो एकदा आलेला आणि त्याच्यानंतर आता आल्यावर त्याच्याबरोबर असताना जो तिच्यावरती ग्लो असतो, एक्सप्रेशन असतात, यू कॅन टेल बाय लुकिंग की ते बोथ आर रिअली इन टू लव्ह विथ इच अदर. आणि हे असंच त्यांचं प्रेम आयुष्यभर असू दे, जो दोघांची ही इच्छा आहे. जशी त्यांची फ्रेंडशिप आहे, जसे चांगले घट्ट मित्र आहेत, तसेच घट्ट मित्र आयुष्यभर राहावा आणि खूप आनंदात राहावा. ईशा, वेलकम टू फॅमिली. वी आर व्हेरी व्हेरी हॅपी टू हॅव यू. वेलकम ईशा. छोटी छोटी सुमुली पावले येता क्षणी मनाला भावले. मनू ईशा म्हणता म्हणता
बोगल्यावर उभी राहिली, कशी सांगू माझ्या जीवाची काही. म्हणून होई शांत सासरचे सोयरे बघताच मात्र परिवारासह झाला शांत. शुभंकर ज्या दिवशी युकेला गेला त्या दिवशी मी अचानकच ईशाला भेटायला घरी गेलेले मामाकडे आणि ईशा खूप रडत होती आणि असं रडत रडत तिने मला सांगितलं की अगं शुभंकर आज युकेला गेला. मला वाटतं तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे ह्या सुंदर क्षणाचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत. इंडिव्हिज्युअली शुभंकर आणि ईशा दोघं पण खूप छान आहेत, काही त्यात शंका नाही, पण आय थिंक ते एकत्र आल्यावर एक खूप वेगळीच मजा आहे. सो ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ देम. शुभंकर, मला अजूनही आठवतंय जेव्हा तू मला ईशाबद्दल सांगितलं होतंस, तू खूप घाबरलेला होतास, पण तू कूल असण्याचा प्रयत्न करत होतास. तू मला बोलला होतास, मला वाटतंय तीच ती आहे. आणि बघ, आज आपण सगळे इथे आहोत. तू अगदी बरोबर होतास, पण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तरी आम्हाला अजूनही कळत नाहीये तू तिला लग्नासाठी कसं पटवलंस. रोजची तिचा हट्ट, काकांना गाडीवरनं चक्कर मारायची म्हणजे मारायची. अशा खूपशा छोट्या छोट्या आठवणी. तिचं ते टी व्ही समोर ले गई गाणं लागले की डान्स, आणि त्याची तिने मग आज तिच्याच करिअर केलं भरतनाट्यम ना. छान चाललं तिचं. तसं आज आता तिचं लग्न होऊन ती तिच्या सासरी चालली आहे. चांगलीच गोष्ट आहे आपल्या. त्या दोघांनाही आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. शुभू म्हणता म्हणता शुभंकर कधी झाला कळलंच नाही खरं तर. लंडनला गेला, तिथे छान मस्त मार्क पाडले, स्वतःच्या पायावर उभं राहिला आणि आता ईशाच्या ताब्यात देऊन टाकलेलं आहे. शुभंकरनी माझ्या मते फोन करून आपल्याला सांगितलं हो. हे आई बाबा, माझ्या ओळखीची एक आहे गर्लफ्रेंड आणि तिचं नाव ईशा आहे आणि ती मला खूप आवडते, तर तिने मला प्रपोज केले. तिला हो म्हणून सांगितलेलं आहे. आता तुम्ही बघा आणि पुढचं काय असेल ते ठरवा, असं म्हणून आपल्यावरती सोडून मोकळा झालेला आहे. आणि दोघांनी आता मस्त सुखाचा संसार होऊन मोठं ऑफिस दोघांचं फील्ड एक असल्यामुळे मोठं करावं अशी खूप मोठी इच्छा आहे आणि आशीर्वाद आहे. तुझ्या वीण नाही का तुझे माझे सांगताना एक लिहिले जाईल उभे दोन जरी पुढे दिसे दर्पणा